नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्हमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. भटकंती या सदरमध्ये आज एक आगळ्या वेगळ्या ठिकाणची माहिती आपल्याला करून देत आहोत. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील असलेलं लाखखिंड हे गाव आहे. या ठिकाणी असलेल्या सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचं हे अधिष्ठान आहे. आपण पाहता ते ठिकाण. आपण पाहता दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. संत श्री बाळूमामा संस्थान लाखखिंड हे ठिकाण आहे. लाखखिंड येथील निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये असलेलं हे अधिष्ठान आहे. मुख्य गाभाऱ्यातील हे अधिष्ठान गुरुमाऊलीचं सद्गुरू संत श्री बाळूमामा आणि विठ्ठल रुक्माईचं अधिष्ठान या ठिकाणी आहे. आपण पाहू शकता. अत्यंत आकर्षक अशा ह्या प्रतिमा. या ठिकाणचा चारही बाजूचा आपण हा परिसर पहा. हिल स्टेशनला देखील एक स्पर्धा करेल असं हे ठिकाण आहे. दूरदूर पसरलेलं हे हिरवळीचं एक परिसर. श्रावण मासामधील हिरवळीमध्ये हे ठिकाण अजूनच जास्त खुलून दिसत आहे. गुरेढोरे चरताना आपण पाहू शकता आणि पर्जन्यवृष्टीचं देखील या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. आपण पाहू शकता. या परिसरामध्ये ढग जणू खाली उतरल्याचा आपल्याला एक जाणवत आहे. अत्यंत मनोरम असं हे वातावरण आणि तेवढंच सुंदर हा परिसर. ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे हे खूप वरचं ठिकाण आहे. पर्वतरांगेची माळ आहे. आपण या ठिकाणी देखील जाऊन एक पर्वतारोहणाचा देखील आनंद घेऊ शकता. परंतु एवढी मात्र लक्षात ठेवा, या ठिकाणी येताना या परिसराला नुकसान होणार नाही. आपल्या जीवितवाची काळजी घेणे गरजेचे आहे. मागील अनेक वर्षापासूनचं या ठिकाणचं संत बाळूमामाचं हे अधिष्ठान या ठिकाणी आहे. विशेष करून धनगर समुदायामध्ये अत्यंत एक पवित्र आणि दर्शनीय जे ठिकाण म्हणतो आपण, अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे. याशिवाय सर्व समुदायाचे लोक जे आहेत या परिसरामध्ये जे निसर्गरम्य असा परिसर असल्यामुळं या ठिकाणी पिकनिकसाठी, सहलीसाठी, एक आध्यात्मिक चिंतनासाठी म्हणा की जे लोक शांतताप्रिय आहेत. विशेष बाब अशी की मुख्य मार्गाला लागून असल्यामुळे या ठिकाणी वाहनं येण्याची, वाहनं आणण्याची आणि या ठिकाणी ठेवण्याची देखील उत्तम व्यवस्था आहे. संपूर्ण वर्षभर या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. विशेष करून बाळूमामाचं ज्यावेळेस उत्सव असतो त्याही वेळेस आणि महिन्याच्या दर अमावस्याला खूप मोठ्या संख्येत भाविक या ठिकाणी येत असतात. एक वेळा अवश्य भेट द्यायला काहीच हरकत नाही. विशेष करून श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणचा जो परिसर आहे अत्यंत मनोरम असं हे ठिकाण आहे. एक वेळा भेट द्यायला काहीच हरकत नाही. अशाच इतर ठिकाणच्या माहितीसाठी आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.